परंतु आपली प्रजा कुठल्याही प्रकारे अन्याय आणि अत्याचाराला भरडली जाऊ नये म्हणून शाहू महाराजांनी तत्कालीन उच्चवर्णीय आणि तत्कालीन जे समाज व्यवस्थेचे नेतृत्व करणारे घटक होते त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला आणि आपल्या पीडित समाजाला वर आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांचा हा जो घटक आहे हा 3 घटकांमध्ये जातो. एक, निम्न वर्गाचे शैक्षणिक आणि सामाजिक उत्थान. निम्न वर्ग म्हणजे कनिष्ठ वर्ग, जो शिक्षणाच्या प्रवाहात कधीच नव्हता, अशा वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं आणि त्यांचा सामाजिक उद्धार केला. त्या शाहू महाराजांच्या या घटकाबद्दल आपण जास्तीत जास्त जाणून घेणार आहोत. आणि अर्थात त्याची मुहूर्तमेढ आपल्या कोल्हापुरात झाली आणि ह्या कोल्हापूर त्यामुळे देशपातळीवर शैक्षणिकदृष्ट्या एक मॉडेल बनला. त्यांचं शिक्षणाबद्दलचं शाळा काढणं आणि त्याचबरोबर शिक्षण चालू राहण्यासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी वसतिगृह निर्माण करणं, वसतिगृह निर्माण करताना वेगवेगळ्या जातीचा विचार करून करणं, याद्वारे काय होईल की विद्यार्थी किमान राहतील आणि शिकतील, हे एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यांची वसतिगृह म्हणजे समाजाचं एक उत्कृष्ट चित्रणच होतं. यानंतर दुसऱ्या घटकामध्ये आपण बघणार आहोत महिलांचे हक्क आणि तिसरं वसतिगृह चळवळ. ही वसतिगृह चळवळ फक्त देशातच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर देशाच्या बाहेरसुद्धा त्यांची चालली. त्यांचा तो आकडा, त्यांनी केलेली वेगवेगळी वसतिगृह यांची आपण चर्चा या मुद्द्यांमध्ये करणार आहोत. आणि यानंतर चौथा घटक या सेमिस्टरचा आपण बघणार आहोत. तो चौथा घटक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी जी शाहू महाराजांनी इमारत रचलेली होती त्या इमारतीचा कळस चढवण्याचं काम केलं. समाज सुधारणेच्या इमारतीवरचा सोनेरी कळस चढवणारे व्यक्तिमत्व कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या घटकामध्ये आपण जातीच्या उच्चाटनावरील त्यांचे विचार हे पाहणारच आहोत. अस्पृश्यता निर्माण झाली आणि त्याच्या मुळावरच घाव घालणारे त्यांचे काही प्रयत्न आपण बघणार आहोत. आणि यासाठी त्यांनी जी सुरुवात केली ती महाडची घटना आणि मंदिर प्रवेश आंदोलन. भारतीय समाज सुधारणेच्या आंदोलनातील महत्त्वपूर्ण 2 घटना त्या मानल्या जातात. आणि त्या महत्त्वपूर्ण घटना सुरुवात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य घटकाला समाज सुधारणेचा हक्क कसा मिळवायचा याचा एक पायंडा मांडून दिलेला होता. आणि त्या 2 घटना यांची चर्चा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौथ्या घटकामध्ये करणार आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यावर आपल्यापुढे एकच नाव पटकन येतं, ते म्हणजे घटना, भारतीय राज्यघटना. भारतासारख्या विशाल भूप्रदेश लाभलेल्या, भारताला विविध सांस्कृतिक महत्त्व असलेल्या देशाला एका राज्यघटनेने बांधून ठेवणं हे प्रचंड कठीण काम आहे. हे कठीण काम ज्याने लिलया पेललं आणि जी घटना आजही आपल्या देशाला उत्कृष्ट मार्गदर्शन आणि पथदर्शन करते, त्या भारतीय राज्यघटनेची महत्त्वाची कलमं आणि ती घटना तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटकांमधील 3ऱ्या उपघटकामध्ये बघणार आहोत. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण हे 4 घटक बघणार आहोत. पहिला घटक आहे सामाजिक धार्मिक सुधारणेच्या हालचाली, दुसरा घटक आहे महात्मा फुले, तिसरा घटक आहे राजर्षी शाहू महाराज आणि चौथा घटक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. येते का लक्षात? आता हे मराठीतून सांगितलेले अभ्यासक्रमाचे भाग आहेत आणि त्याचे उपमुद्दे आहेत. आपण सुरुवात कुठल्या मुद्द्याने करणार आहोत तर नॉर्मली पहिल्या घटकापासून सुरुवात करण्याची पद्धत असते, परंतु मी माझ्या सोयीसाठी आणि तुमच्या सुलभतेसाठी जो पहिला घटक घेतो आहे तो म्हणजे महात्मा फुले आणि जीवनकार्य. आज मी काही घटकाला सुरुवात करत नाही आहेत, मी त्याला फक्त ओळख करून देतो आहे. महात्मा फुले मी का घेतो आहे आणि तो महत्त्वाचा का आहे? महात्मा फुले घटक हा आपल्या महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा पहिलं मोठं काम आहे आणि ज्यांनी समाज सुधारक म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रात मोठं काम केलं आणि मार्गदर्शन केलं इथल्या समाजाला, त्यांचं नाव महात्मा फुले. आता हा घटक अभ्यास केला तर तुमच्यात काय गोष्टी समजणार आहेत ह्या मी समोर स्क्रीनवर दाखवतो आहे. महात्मा फुलेंचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला फुले यांच्या स्त्री शिक्षण विषयकाची ओळख होईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पहिली शाळा महात्मा फुलेंनी काढली, पण ती शाळा का काढली, त्याच्यामागची पार्श्वभूमी काय आहे आणि त्यासाठी त्यांना कोणकोणत्या अडचणी
परिस्थितींना सामोरं जावं लागलं, हे या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत. यानंतर त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य, हा दुसरा मुद्दा. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला महात्मा फुले आणि स्त्री शिक्षण एवढ्याच मुद्द्यापुरतं सामावून ठेवलं जातं. यानंतर महत्त्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्याकडे दुसरं दुर्लक्ष होतं, ते म्हणजे अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी त्याने केलेले कार्य. ज्याप्रमाणे स्त्रियांच्या शिक्षणासाठी जिकरीचं काम हे महात्मा फुलेंनी केलं, त्याच्यापेक्षा जास्त जिकरीचं काम त्यांनी केलं असेल ते अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी. आणि या अस्पृश्यांना आज जो समानतेचा हक्क प्राप्त झाला आहे, तो त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यामुळेच झालेला होता. यानंतर महात्मा फुले यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य, हे सामाजिक क्षेत्रातील कार्य आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य, त्यांनी राजकारणामध्ये भाग घेऊन त्यांनी केलेले कार्य, ही सगळी कार्यांचा शेवट आहे तो म्हणजे स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी केलेले कार्यांची एकत्रित माहिती. यामध्ये या घटकामध्ये पहिल्या आपण जो आता उद्यापासून सुरू करणार आहोत, तो म्हणजे महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या उद्धारासाठी की कोणती कार्य केली आहेत ती बघणार आहोत. येते लक्षात? हा घटकाची सुरुवात उद्या पहिलं लेक्चर मी करणार आहे, महात्मा फुले यांची ओळख. हे जे समोर मुद्दे आहेत, हे जे तुमच्या समोर दिसत आहेत, हे सगळे मुद्दे आहेत. हे या घटकामधनं तुम्हाला मिळणार काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्याचे अजून काही उपमुद्दे केलेत. पहिला असा मुद्दा केला आहे, एक महात्मा फुले यांचा जीवन परिचय. दुसरा मुद्दा आहे त्यांचं बालपण आणि शिक्षण. आणि नंतर सुरू केलं आहे त्यांनी केलेले शिक्षणविषयक कार्य, त्यांचं शैक्षणिक कार्य, त्यांचं स्त्री शिक्षणविषयक कार्य, त्यांचं अस्पृश्यांच्या शिक्षणाविषयी कार्य आणि त्यांचं सामाजिक कार्य. आणि शेवटचा मुद्दा आहे महात्मा फुले यांचं लेखन. बरोबर? आता हे सगळे घटक आहे, हे मी कुठल्या मुद्द्यांच्या आधारे घेणार आहेत, तर यासाठी मला संदर्भ ग्रंथ ही उपयोगी पडत आहेत. तुम्ही घरी आहात, तुम्हालासुद्धा ही पुस्तकं मिळत असतील आपल्या नजीकच्या ग्रंथालयामध्ये किंवा ऑनलाईन, तर ह्या पुस्तकांचा आपण वापर करावा. आणि उद्यापासून आपण महात्मा फुले या महत्त्वपूर्ण घटकाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला नक्की कळवा. थँक्यू.